तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या 3 अवश्य भागामध्ये काय होणार आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर आपण आतापर्यंत बघितलं की प्रिया जेलमध्ये गेल्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार एकदम शॉकमध्ये गेले, कारण त्यांना कोणाच विश्वास बसत नाहीये की प्रिया असं काही करू शकत होती। तिकडे अश्विन मात्र अजूनही प्रिया निर्दोष आहे आणि तिला अर्जुन आणि सायलीने मिळून जेलमध्ये टाकलं असा त्याचा पूर्ण विश्वास आहे, म्हणून तो यांच्याशी भांडला सुद्धा। तर उद्याच्या भागात काय होतं, उद्याच्या भागामध्ये आजच्या भागात आपण बघितलं होतं की कोणी जेवायला तयार नसतं, तर उद्याच्या भागामध्ये सायली सगळ्यांना रूम मधून बाहेर आणते आणि जेवणाचा आग्रह करते आणि ती पूर्णाला म्हणते की आपल्या घराची संस्कृती आहे की कोणी कुठलाही राग अन्नावर काढत नाही आणि आपल्या घरातलं अन्न वाया जाऊ देत नाही, म्हणून ती स्वतःच्या हाताने पूर्णाला भरवते। आणि पुढच्या क्षणी मात्र पूर्ण इतकी इमोशनल होते आणि सायलीला म्हणते की मी कुठल्या अभद्र क्षणी अश्विनचं लग्न त्या प्रियासोबत म्हणजे तन्वीसोबत लावून दिलं, मी माझ्या अश्विनचा थोडा विचार नाही केला, त्याचं आयुष्याचं वाटोळ केलं, राख रांगोळी केली आणि तिने आपलं मात्र घर फोडलं। किती मूर्ख होते मी, असं किती मूर्ख म्हणून तिला बिचारीला चक्कर येऊन पडायला लागतंय, मात्र सायली तिला सावरते। म्हणजे आता बघा, प्रिया जेलमध्ये गेली आहे, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, पण तिच्या ह्या गुन्ह्यामुळे किंवा तिच्या खोट्या वागण्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार सुद्धा त्रासून गेले, त्यांना बिचारांना या शॉक मधून बाहेर यायला खूपच वेळ लागेल। आणि मला तर वाटतं अश्विन वेडातोय काय तिच्या प्रेमामध्ये। बघूया पुढच्या भागात काय होतं ते। मात्र पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा। तुम्हाला या मालिकेत काय आवडतं काय नाही आवडतं कमेंट करून जरूर कळवा। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या।